नमस्कार, मी सिद्धी. आज करूया. आज नागपंचमी. नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि श्रावण सोमवारसुद्धा आहे. तर आज आपण करूया नागपंचमीनिमित्त खांडवी. आज वेगवेगळे उकडलेले पदार्थ केले जातात. तर आज आपण करूया खांडवी. ती पण वेगळ्या पद्धतीने. जाडा मी रवा घेतला आहे 1 वाटी, अर्धी वाटी ओला नारळाचा किस, पाऊण वाटी पूर्ण अशी 1 वाटी पूर्ण भरलेली नाही आहे, थोडीशी कमी घेतली आहे मी. गूळ, थोडंसं जायफळ, वेलची पावडर आणि बदामाचे काप वरून टाकण्यासाठी. आणि आपल्याला तूप लागेल आणि पाणी. चला आपण करूया खांडवी. दोन चमच आपण तूप टाकलं, त्याच्यामध्ये आपण रवा चांगला खरपूस भाजून घेऊया. लाल नाही करायचं आहे, चांगला भाजून घेऊया व्यवस्थित मीडियम गॅसवर. आता श्रावणातले उपवास चालू झालेत. वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवायचे. चांगला भाजून मीडियम टू लो गॅसवर रवा चांगला भाजून घेऊया. मी 1 वाटी रवा घेतलाय, तर तुम्हाला गोड जास्त हवा असेल तर 1 वाटी तुम्ही गूळ घेऊ शकता. मी थोडासा कमी घेतलाय. पाणी मात्र 2.5 पेले टाकायचं, 2.5 वाट्या टाकायचं. 1 वाटी रवा असला तर 2.5 वाटी पाणी बरोबर कट टू कट होऊन जाईल त्याच्यामध्ये. असं तूप टाकूया आपण आणि ओल्या नारळाचा किस थोडंसं भाजून घेऊया त्याच्यातच. त्यातलं पाणी थोडं कमी झालं पाहिजे म्हणून. मी हे काढून घेते खोबरं. आता एक पातेलं ठेवते आणि ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने मी पाणी घेते, 2.5 वाटी बरोबर. गूळ टाकते. गोड कमी जास्त आपल्याला हवं तसं कमी गोड आपण करू शकतो. ते 1 वाटी गूळ घेतलाय मी बरोबर. 1 वाटीपेक्षा थोडासा कमी. हे चांगलं गूळ वितळून घेते मी. पाक आपल्याला नाही करायचं, फक्त वितळवायचं. रवा भाजला होता, रवा आणि खोबरं मी मिक्स केलंय. आता ह्याच्यातच ते गुळाचं पाणी मी टाकते. चांगला रवा चांगला ह्याचा पूर्ण शिजला पाहिजे. चवीसाठी 1 चिमूट मीठ. शिजत आलंय तर त्याच्यात मी हळदीचं पान टाकते. हळदीचं पान त्याने वास चांगला येतो म्हणून. आणि मी 5 मिनटं नाही, 2-3 मिनटं झाकून ठेवते. थोडंसं आतमध्ये घालते आणि मग मी काढून ठेवते. ते हळदीच्या पानाचा वास खूप सुंदर येतो याच्यामध्ये म्हणून. 2-3 मिनिटासाठी झाकून ठेवते मी. काढूया आपण झाकण. हळदीच्या पानाचा वास सुद्धा छान येतो मस्त. आता मी हळदीचं पान हे काढून ठेवते. हे बघा असं घट्ट झालं मस्त. तर थोडंसं जायफळ किसून टाकते मी, गोड पदार्थ आहे म्हणून. आणि वेलची नीट टाकले की त्याला वास छान येतो म्हणून मी
सगळ्या शेवटला वेलची टाकते, वेलचीची पावडर. थोडं त्यात पाणी आहे अजून. 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवते. सीन मग कट करायचं, काढून घेते. हे बघा पूर्ण असं तयार झालं, त्याचा पूर्ण गोळा तयार व्हायला आला आणि मिश्रण तयार झालं. आता ह्या प्लेटमध्ये ते मिश्रण काढून घेते. आणि असं चांगलं दाबून घेते आणि 1-2 तासासाठी आपण ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी. आवाज कमी. पूर्ण असं प्लेन करते मी. असं एकसारखं करायचं. पंख्याखाली ठेवलात तरी चालेल, ओलं खोबरं टाकलात तरी चालेल. मी बदामाची कापं टाकते. दिसायला छान वाटतं म्हणून. 1 तास झाला व्यवस्थित. आता हे कडक झाले चांगले. आता मी कट करते. आपल्याला हव्या त्या शेपमध्ये कट करू शकतो आपण. शंकरपाळ्या टाईप, नॉर्मल स्क्वेअर टाईप, अशी चौकोनी. आपल्याला हवी ती साईज आपण ठेवून कट करायची. मस्त अशी घट्ट झाली आणि अशा टाईपमध्ये करायची. मी अजून 1-2 तुम्हाला काढून दाखवते. अशी तुम्हाला पातळ हवी, जाडी हवी, आपल्यावर आहे. पातळ हवी तर पातळ पण ठेवू शकता, जाडी पाहिजे तर जाड्या लेअरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. अशी तयार आहे खांडवी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा